भाग्यलक्ष्मी। कंप्लेंट लिहून घ्या जंत्रे साहेब, माझी नाही, धर्मा साहेबांची। या गावातीलच नाही तर या देशातील अगदी प्रसिद्ध व्यक्तिमत्व धनाजीराव मोहिते। काय धर्मा साहेब, तुम्हाला तुमच्या वडिलांविरुद्ध तक्रार दाखल करायची? त्यांनी माझ्या मुलीला म्हणजे धर्माच्या होणाऱ्या पत्नीला कांताला पळवून नेलं असा आमचा संशय आहे। एवढंच नाही तर त्यांनी तिचं काहीतरी बरवाईट केलं असा आमचा संशय आहे साहेब। व्यवस्थित तक्रार लिहून घ्या आणि काय झालंय नक्की याचा शोध लावा जंत्रे साहेब। हो हो। अरे टेन्शन लेणे का नाही, हे बघ पळून मिळून लग्न करण्यामध्ये सॉलिड थ्रिल असतं नाही। हे बघ मला माहिती आहे तुझे ते आई बाप आहेत ना। हा सूर्या अरे बर आई बाबा, हा हे बघ त्या चिडतील पण उद्या शांत होतील, तू काळजी करू नकोस। अगं जगातले सगळे आई बाबा असेच असतात। आधी नुसता धूमधडाका करतात आणि नंतर जी काय सुमधुर शहनाई वाजते ना, चुकलं सूर चुकला चालेल। तू ना असं काहीतरी बोलतोस ना म्हणून मला खूप आवडतो। हो आई शपथ, पण ते जाऊ दे मरू दे। हे बघ आपण ना उद्या परवा तेरवा लगेच लग्न करायचं, जास्त झोल झपाट ठेवायचं नाही, फटाफट लग्न करायचं। घ्या सही करा। लक्षात ठेव, तू तुझ्या जन्मदात्या पित्याविरुद्ध तक्रार करत नाहीयेस तर तू कांताच्या खुन्याला शिक्षा देतोयस। शाबास बेटा शाबास। आम्ही कांताला वाचवू शकलो नाही पण तुझ्या या कृत्यामुळे तिच्यावर झालेला अन्याय तरी दूर होईल धर्मा। कामिनी, हा काय प्रकार आहे? सांगते। अहो गुरुवाईंनी आपल्याला सांगितलं होतं ना की 3 सुना येतील म्हणून। त्यातल्या एका तर लग्नात विघ्न आलं आणि राहिल्या 2 सुना। एक तर ती 6वी आलेलीच आहे घरात, आणि ही तुमची दुसरी सून। श्रीकांत देवांची मुलगी आपली सून? तिच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला म्हणून सूर्या तिला पळवून घेऊन आला इथे। वाह, म्हणजे मोठाच पराक्रम केलाय। मग आता पंचारती घेऊन ओवाळा त्याला। बाबा जाऊ दे रे। अरे पळवून आणणं म्हणजे काय साधी सुधी गोष्ट आहे का? मला काय वाटतं, सरिताला आज इथे आपल्या घरात ठेवणं योग्य नाही। मग कुठे ठेवायची तिला? मला वाटतं आपण तिला काशी बरोबर ठेवूया। त्या गोठ्यात? आई अगं, एका रात्रीचा तर प्रश्न आहे। हो पण अरे आपलं घर इतकं मोठं असताना। आई अगं, कळत कसं नाहीये तुला? मी सरिताला पळवून आणले। ठीक आहे, तुम्ही कधी मोठे होणार? काशी बाळा, ही सरिता। सूर्याचं आणि सरिताचं लग्न ठरतंय आणि सरिता आजची रात्र इथेच तुमच्या सोबत राहील। ही आमच्या बरोबर का राहील? इकडे कोपच्यात ये, तुला सांगतो। सूर्या, असं बोलायचं असतं? तुझा मोठा भाऊ आहे ना तो? हा तर काशी, सरिता आजची रात्र इथेच राहील। हा, आजची रात्र तू इथेच आहे। मग उद्यापासून आपल्या महालात एक पप्पी दे ना। सूर्य, अरे सॉरी, टेंशन नहीं लेने का, डोंट वरी, सब कुछ शादी के बाद। चल, मैं ये तो